जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळनोसी केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेची वतीने पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलो पहा. बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच व्हॉट्सअप आणि युट्यूब वरती लाईव्ह स्वरूपात तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला पाहता येईल. ती अनलिमिटेड व्ह्यू ठेवण्यासाठी आले, पब्लिकली डाटा ठेवण्यात आलेला आहे. आम्ही कोणतीही माहिती प्रायव्हेट केलेली नाही. प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास व्हावा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुम्ही लगेच पाहू शकणार आहात, परंतु आपले नातेवाईक, शिक्षक, पालक त्या टेस्टचा निकाल पाहू शकणार आहेत. त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, ज्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने तुम्हाला देत आहोत. पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा सर्व अभ्यासक्रम आम्ही आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, त्यामुळे तुम्हाला लाईव्ह तासिकेच्या लिंक नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहील. त्याची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही लाईव्ह तासिका एन्जॉय करू शकाल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांनाही या तासिकेचा लाभ होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअप ग्रुपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पहा, आम्ही आमच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000, परत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आम्ही आमच्या शाळेच्या या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी या युट्यूब रेकॉर्डेड व्हिडिओचा लाईव्ह तासिकेचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदयच्या अभ्यासासाठी बाजारातून कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्यामधून आपण अभ्यास करतो, परंतु आपल्याला त्यामध्ये 50 ते 60 उतार्याचा अभ्यास होतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, पण भाषा विषयाचे सर्व गुण म्हणजे 25 पैकी 25 गुण मिळवण्यासाठी आपल्याला 50 ते 60 उतारे पुरेसे नाहीत. त्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आणि 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी. तरी चौथी आणि पाचवीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. त्यांच्या पालकांनी आमच्या युट्यूब चॅनलला सगळा बेल आयकॉनला दाबा व लाईव्ह तासिका करायला विद्यार्थ्यांना सांगा, जेणेकरून ते या अभ्यासाचा परिपूर्ण होतील आणि पैकीचे पैकी गुण घेतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 155. मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 155 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषय उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 155 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतारांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. अगदी खात्रीशीर सूचना एवढीच आहे. तुम्हाला व्हॉट्सअपवरती, टेलिग्रामवरती, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेस्टच्या लिंक दिल्या आहेत. त्या टेस्ट सोडवा. जोपर्यंत आपल्याला पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत ती टेस्ट सोडवा, जेणेकरून तुम्हाला त्या उताराचा परिपूर्ण अभ्यास होईल आणि 200 उताराचा अभ्यास केल्यानंतर
मला वाटत नाही तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळवण्यापासून कोणी रोखू शकतं. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 155 स्क्रीनवरती. उतारा सोपा आणि त्यावरील प्रश्नही अगदी सोपे तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. उतारा क्रमांक 155 काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. अभिनंदन प्रशांत. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं वाचून झालं आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. हेलन नावाची मुलगी, पहा अगदी छोटी मुलगी, तिला ऐकू येत नव्हतं आणि तिला डोळ्यांनी दिसतही नव्हतं. आंधळी आणि बहिरी असलेली मुलगी कशा प्रकारे बोलणं, शब्द लिहिणं, वाचणं शिकली, यामध्ये या उत्तरामध्ये तिची माहिती दिलेली आहे. तिच्याविषयी माहिती अंध आणि बहिरे असणारे विद्यार्थी या जगामध्ये शिकू शकतात, आपलं अस्तित्व निर्माण करू शकतात. साक्षी खाडे, यशस्वी भवर, सृष्टी गांडाळ, अक्षरा सानप, कृष्णा खाडे, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही उतारा वाचून काढला. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उतारा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उतार्यावरही आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. उतारा क्रमांक 155. हेलन केलर याचा जन्म 27 जून 1880 मध्ये एस्केबियन या गावात झाला. वयाने 19 महिन्याची असताना रुबेला नावाचा ताप आला. त्या तापात तिची दृष्टी तर गेलीच, परंतु श्रवणशक्ती सुद्धा गेली. ऐकू न येण्याने भाषा शिकण्याचा मार्ग बंद झाला. या अपंगत्वामुळे ती हट्टी, लहरी व चिडकी झाली. तिच्या आई वडिलांनाही ती शिकावी असे वाटत होते. तिला शिकवणाऱ्या शिक्षकाने तिला शिकवण्याचा तासनतास जात होते, परंतु तिला आकलन होत नव्हते. तरीही त्या तिच्यावर रागवत नव्हत्या. पहा, शिक्षिका तिला शिकवत होत्या भाषा, ती शिकत नव्हती, तरी शिक्षिका तिच्यावर रागवत नव्हत्या. एकदा हेलन व तिची आई त्यांच्या भांडे व पाणी यावर वाद चालला होता. बाई हे दोन्ही शब्द कसे वेगळे आहेत हे समजून सांगत होत्या. हेलन मात्र पुन्हा गोंधळत होती. थोड्या वेळाने दोघी जणी पायवाटेने जात असताना कोणीतरी विहिरीवर पाणी ओतत होतं.
बाईंनी पाण्याच्या झोताखाली हेलनचा हात धरला व दुसऱ्या हातावर वॉटर हा शब्द काढला. कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या हेलनच्या हे लक्षात आलं वस्तू व त्याला नाव आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी हात लावून ती विचारू लागली आणि तिला ज्ञानाची गुरुकिल्ली मिळाली. पहा, तिला पाहायला येत नसल्यामुळं आणि ऐकायला येत नसल्यामुळं तिला बोलता येत नव्हतं. तिला ऐकायलाच आलं नाही, त्यामुळे तिला बोलता आलं नाही. पण नंतर तिला वस्तूला हात लावून तिचा आकार पाहून ती त्याचं नाव विचारायची आणि तिचं नाव हातावरती लिहिल्यानंतर किंवा तिला लिहून दिल्यानंतर ती वाचायला शिकली. पहा, म्हणजे अंध आणि बहिरे आणि मुके सुद्धा भाषा शिकू शकतात, बोलू शकतात, यावरून हे सिद्ध होतं. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला तुमच्यासाठी. हेलन केलरचा जन्म कोणत्या गावी झाला? अगदी पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर. सोपं उत्तर, सोपा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, हेलन केलरचा जन्म कोणत्या गावी झाला? पर्याय ए टोकियो, पर्याय बी पायलियान, पर्याय सी टेक्समिबिया आणि पर्याय डी नेआ. पर्याय ए टोकियो, पर्याय बी पायलियान, पर्याय सी टेक्समिबिया आणि पर्याय डी नेआ. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, प्रशांत सानप चे उत्तर. प्रशांत मध्ये पहिल्या ओळीमध्ये यशस्वी भवन पहिल्या ओळीमध्ये खूप खूप अभिनंदन. कृष्णा खाडे पहिल्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय, तुमचं खूप खूप अभिनंदन. कृष्णा खाडे चे उत्तर. सृष्टी गंडाळ चे उत्तर. अक्षता सानप चे उत्तर. साक्षी खाडे चे उत्तर. वैष्णवी सोनवणे चे उत्तर. तुमचं खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी टेक्समिबिया. सॉरी, शब्द वाचण्यात चुकला. चला विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी. दुसरा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या तापामुळे हेलन पांगू बनली, म्हणजे अपंग बनली? कोणत्या प्रकारच्या तापामुळे हेलन पांगू बनली? चला, पर्याय ए रुबेला, पर्याय बी डेंगू, पर्याय सी मलेरिया आणि पर्याय डी टायफॉइड. पहा, योग्य उत्तर, योग्य ओळ शोधा. चला, प्रश्न दुसरा, कोणत्या प्रकारच्या तापामुळे हेलन पांगू बनली? पांगू म्हणजे अपंग. पर्याय ए रुबेला, पर्याय बी डेंगू, पर्याय सी मलेरिया आणि पर्याय डी टायफॉइड. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रशांत ए देतोय. प्रशांत सानप ए, कृष्णा खाडे ए. प्रशांत मध्ये दुसऱ्या ओळीमध्ये, यशस्वी मध्ये दुसऱ्या ओळीमध्ये अभिनंदन. यशस्वी अभिनंदन प्रशांत. सृष्टी गंडाळ ए उत्तर. अक्षता सानप ए उत्तर. वैष्णवी सोनवणे ए उत्तर. अनुष्का थोरवे ए उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, कोणत्या प्रकारच्या तापामुळे हेलन पांगू बनली? याचं योग्य उत्तर साक्षी खाडे हे उत्तर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलं आहे. आपल्या मित्रांना फोन करून तासिका जॉईन करायला सांगा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तेही आपल्या लाईव्ह तासिकेचा लाभ घेतील. प्रश्न दुसरा, कोणत्या प्रकारच्या तापामुळे हेलन पांगू बनली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. रुबेला. पहा, वयाच्या 19 महिन्याची असताना रुबेला नावाचा ताप आला. त्यात तिची दृष्टी गेली आणि परंतु श्रवणशक्ती सुद्धा गेली, म्हणजे ती बहिरी आणि आंधळी झाली. रुबेला नावाच्या तापामध्ये तिचं पांगूपणा आला होता. पांगू म्हणजे अपंगत्व येणे.
चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं उत्तर बरोबर आहे. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न, हेलन लहरी या व चिडकी का झाली? हेलन लहरी चिडकी लहरी चिडकी का झाली, म्हणजे चिडचिड का करायची पाहती? पर्याय ए, आई वडिलांच्या लाडामुळे, पर्याय बी, पांगुपणामुळे, भाषा शिकण्याचा मार्ग बंद झाल्याने, पर्याय सी, शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे, आणि पर्याय डी, आई वडील कोणताही खेळ खेळायला देत नव्हते म्हणून. पहा योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न तिसरा, हेलन लहरी व चिडकी का झाली? पहा, ती खूप चिडचिड करायची, तिला काही समजत नव्हतं, बोललेलं ऐकायला येत नव्हतं, बहिरी होती ती, आणि त्याचबरोबर तिला डोळ्याने दिसतही नव्हतं, आंधळी होती. त्यामुळं ती खूप लहरी व चिडचिड करीत होती, म्हणजे सतत हट्टी, लहरी व चिडचिड. पांगुपणामुळे ती हट्टी, लहरी व चिडचिड झाली होती. पहा, मग योग्य उत्तर काय आहे? उत्तर टाईप करा. पर्याय ए, आई वडिलांच्या लाडामुळे ती चिडचिड करत होती. पर्याय बी, पांगुपणामुळे भाषा शिकण्यास मार्ग बंद झाल्याने ती खूप चिडचिड करत होती. तिला शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु तिला ऐकायला येत नव्हतं, डोळ्याने दिसत नव्हतं, म्हणून ती चिडचिड करत होती. पर्याय सी, शिक्षकाचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं, तिला तिचे शिक्षक योग्य मार्गदर्शन करत नव्हते, योग्य शिकवत नव्हते, म्हणून ती चिडचिड करीत होती. का? की आई वडील कोणताही खेळ खेळायला देत नव्हते म्हणून. पहा, आपल्याला आई वडिलांनी खेळायला सोडलं नाही, पावसात भिजायला जाऊन दिलं नाही, की आपण थाया नाचतो, चिडचिड करतो. आपल्याला नवीन पेन दिला नाही, नवीन वह्या, पुस्तक, दप्तर दिलं नाही, की आपणही चिडचिड करतो. आपल्या आई वडिलांनी आपले हट्ट पुरवावा ही आपली अपेक्षा. तशीच हेलन सुद्धा खूप चिडचिड करायची, परंतु तिचा चिडचिड करण्याचा कारण वेगळं होतं. पहा, योग्य उत्तर सर्वच विद्यार्थी देत आहेत. यशस्वी भवर बी उत्तर, अनुष्का थोरवे बी उत्तर, कृष्णा खाडे बी, प्रशांत सानप बी, सृष्टी कंडाळ बी. यशस्वी भवर म्हणते थर्ड लाईन मध्ये उत्तर आहे. अभिनंदन यशस्वी. चला, कृष्णा ओळ क्रमांक सांगतोय. वैष्णवी बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, युवराज थोरवे बी उत्तर. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. योग्य उत्तर आहे पर्याय बी, पांगुळपणामुळे भाषा शिकण्यास मार्ग बंद झाल्यामुळे ती लहरी, हट्टी आणि चिडखोर झाली होती. तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती, उत्तर क्रमांक 155 मधील प्रश्न चौथा तुमच्यासाठी. हेलनच्या शिक्षिकेने तिला शिकवण्यासाठी बराच वेळ का जात असायचा? हेलनची जी शिक्षिका होती तिला ती भाषा शिकवण्यासाठी, बोलणं शिकवण्यासाठी ती येत असायची, तिला शिकवायची, पण तिचा बराच वेळ निघून जायचा. त्याचं काय कारण होतं बा? कारण हेलनची बुद्धिमत्ता कुशाग्र नव्हती, म्हणजे हेलन बुद्धिमत्तेने खूप अडाणी होती किंवा तिला लवकर समजत नव्हतं म्हणून. पर्याय बी, कारण हेलन अतिशय चंचल व स्वमग्न होती. कारण हेलन ही खूप अतिशय चंचल, म्हणजे सतत इकडून तिकडं पळणारी, आणि स्वमग्न म्हणजे स्वतःच्या मनाचा स्वतःला विचार करणाऱ्या स्वभावाची होती, म्हणून तिला शिक्षिकेला वेळ जास्त जायचा. का? पर्याय सी, कारण तिची शिक्षिका खूप हुशार नव्हती. हेलनला शिकवणारी शिक्षिका हुशार नसल्यामुळे तिला जास्त वेळ जायचा का शिक्षिकेला? आणि पर्याय डी, कारण तिची दृष्टी व श्रवण शक्ती गेल्यामुळं, पांगू बांधल्यामुळं, हेलन पांगू असल्यामुळं तिच्या शिक्षिकेला तिला शिकवण्यासाठी भरपूर वेळ जायचा, असं चौथा पर्याय म्हणतोय. कारण तिची दृष्टी आणि श्रवण शक्ती गेल्यामुळं, पांगू बांधल्यामुळं शिक्षिकेला तिला शिकवण्यासाठी बराचसा वेळ जायचा. पहा, प्रशांत हे उत्तर देतोय, कारण हेलनची बुद्धी कुशाग्र नव्हती. पहा, प्रशांत शेवटची जर तिसरी ओळ वाचली, कुशाग्र बुद्धिमत्ता असल्याने हेलनला ते लक्षात आले. या वळीवरून तिची कुशाग्र बुद्धिमत्ता होती का नव्हती हे आपल्याला समजेल. प्रशांत, शेवटून तिसरी ओळ वाच आणि पर्याय ए बरोबर असू शकतो का तूच सांग. चला, अनुष्का थोरवे डी उत्तर, प्रशांत सानप खालून तिसरी ओळ म्हणतो आणि उत्तर चुकीचं टाकतो. कृष्णा खाडे, पहा ओळीचा अर्थ तुम्हाला नीट लागला नाही, याचा अर्थ कृष्णा ए उत्तर, अक्षता ए उत्तर, वैष्णवी सोनवणे डी उत्तर. पहा, ए उत्तर देणारे खालून तिसरी ओळ वाचा.
कुशाग्र बुद्धिमत्ता असल्याने हेलनचे लक्षात आले. जर ती कुशाग्र बुद्धिमत्तेची होती तर पर्याय योग्य होईल का? कारण हेलनची बुद्धिमत्ता कुशाग्र नव्हती असं पर्याय म्हणतोय. हेलन जर कुशाग्र बुद्धिमत्तेची असेल तर ते उत्तर हमखास चुकीचं आहे. सृष्टी ओळ नीट वाचा, नंतरच तुम्हाला कळेल. चारही पर्याय वाचा तरच तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत जाता येईल. पहा, बराच वेळ जायचा, त्याचं काय कारण असेल पहा. ओळ क्रमांक चुकते तुमची. सृष्टी गंधाळ ए उत्तर, अक्षता सानप डी उत्तर, यशस्वी भवर डी उत्तर, कृष्णा खडे डी उत्तर, अनुष्का तुर्वे डी उत्तर. पहा, बरेच विद्यार्थी डी उत्तर देत आहे, काही जण ए उत्तर देत आहे. फक्त तुम्हाला त्या ओळीचा अर्थ न समजल्यामुळे तुम्ही ए उत्तर दिलं. काळजीपूर्वक वाचत चला विद्यार्थी मित्रांनो, आकलन झालं तरच आपल्याला या उत्तराचं योग्य उत्तर देता येईल. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. डी उत्तर अगदी बरोबर. डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. युवराज तुर्वे डी उत्तर. चला, खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक वाचा, टेस्ट सोडवत चला. तुमचं उत्तर चुकलं होतं. सृष्टी गंधाळ डी उत्तर. अभिनंदन सृष्टी बेटा तुमचं. चला, तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न 5वा. हेलन शिक्षिकेकडून पहिला शब्द कोणता शिकली? हेलन शिक्षिकेकडून पहिला शब्द कोणता शिकली? पहा, पर्याय ए मदर, पर्याय बी पॉट, पर्याय सी पाणी आणि पर्याय डी टीचर. पहा, याच्यामध्ये इंग्रजी शब्द आलेला आहे पण आपल्याला मराठी पर्याय सांगितलेला आहे. उत्तरामध्ये येताना उत्तराचा इंग्रजी शब्द आलेला आहे परंतु आपल्याला पर्यायामध्ये देताना त्याचा मराठी अर्थ किंवा मराठी शब्द दिलेला आहे. प्रश्न 5वा योग्य उत्तर पहा. हेलन शिक्षिकेकडून पहिला शब्द कोणता शिकले? पर्याय ए मदर, पर्याय बी पॉट, पर्याय सी पाणी आणि पर्याय डी टीचर. चला, प्रशांत सानप सी उत्तर, सृष्टी गंधाळ सी उत्तर. प्रशांत ओळ क्रमांक सांगतोय पहा. तिसरी ओळ म्हणतोय पहा, दुसऱ्या हातावर वॉटर हा अक्षर काढले. वॉटर हे अक्षर काढले याचा अर्थ ती कोणता शब्द शिकले असेल? साक्षी खाडे सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, युवराज तुर्वे सी उत्तर. चला, खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर येते. वॉटरचा मराठीतील अर्थ पाणी होतो, म्हणजे पाणी हा उत्तर अगदी बरोबर आहे. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन. यशस्वी भवर सी उत्तर, अक्षता सानप सी उत्तर, युवराज थोरवे सी उत्तर, कृष्णा खाडे खानोती सी उत्तर. अभिनंदन कृष्णा. चला, या उत्तरावरील 5 प्रश्नाचे अगदी योग्य उत्तर दिले. काही जणांचा चौथा प्रश्न चुकला होता. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी दुरुस्त करून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक 155 येथे पूर्ण केला आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. सुट्टीच्या दिवशीही तुम्ही तास करता, असेच विद्यार्थी मला लाभो अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना. चला, व्हॉट्सअप ग्रुपला अद्याप जॉईन केलं नसेल व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा जेणेकरून आपण सराव टेस्ट PDF आणि निकालाच्या लिंक आपण पाहायला मिळतील. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपला YouTubeचा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या नातेवाईकांपर्यंत आपल्या 4थी आणि 5वीच्या मुलांना YouTube व्हिडिओचे लिंक शेअर करा, तेही यावरील व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन केला तर तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्या टेलिग्राम चॅनलवरती व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात, लिंक मिळणार नाही, परंतु टेलिग्रामवरच्या चॅनल असल्यामुळे सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच्या सर्व तासिकेच्या सर्व PDF सर्व सराव टेस्टच्या लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती उपलब्ध आहेत. तरी सर्वांनी त्या उपयोगात आणाव्यात, वापराव्यात. जास्तीत जास्त व्हिडिओ पाहून नंतर सराव टेस्ट सोडवा जेणेकरून तुम्हाला त्या उत्तराचं चांगलं आकलन होईल. थँक्यू सो मच. चला, भेटू पुढच्या उत्तरात. चला.